येस, नमस्कार सर्वांना. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी टॅट 2025चा IBPSचा फॉर्म भरत असताना जे आता जास्त प्रश्न जाणवत आहेत ते महिलांसाठी आहेत आणि विशेषतः मुलींसाठी आहेत. कारण आधार कार्डनुसार फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट्सवरचं नाव वेगळं आहे आणि याचं नाव आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे. त्यांनी फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यायची आहे त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रथमतः हे लक्षात घ्या, ज्यांचं नाव चेंज झालं आहे आधार कार्डवरचं आणि डॉक्युमेंट्सवरचं त्यांच्याकडे नेम चेंजचं गॅझेट असायला हवं आणि नसेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता त्यासाठी. कारण ही जी इन्फॉर्मेशन आहे IBPSच्या वेबसाईटवरती आपण भरत आहोत तीच इन्फॉर्मेशन तशीच नंतर पवित्र पोर्टलची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती ॲज इट इज अपलोड होत असते आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करावे लागणार आहेत. त्यासाठी खूप मस्त आहे, ज्यांच्याकडे आजपर्यंत मॅरेज सर्टिफिकेट नसेल बनवलेलं तरीसुद्धा बनवा, किंवा जर तुमच्याकडे गॅझेट असेल तर अतिउत्तम. आणि या दोन्हीतलं नसेल किंवा जर तुम्ही लग्न अगोदरचं नाव असेल तर तुम्ही यूज करत असाल तर काहीच इश्यू येत नाही आहे. प्रथमतः हा फॉर्म भरत असताना जेव्हा तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करणार आहात तेव्हा तुम्ही पाहता की तुम्हाला अशा पद्धतीची विंडो दिसते. तेव्हा बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही सर्व भरत असतात. फोटो, सिग्नेचर, कॅप्चर फोटो स्कॅन करून झाल्यावरती तुम्हाला येस नोचा ऑप्शन येत असतो आणि ते झाल्यावरती डिटेल्समध्ये भरत असताना तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन द्यावी लागते की तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात. आणि ते करत असताना मात्र हे तुम्ही विंडो पाहत आहात की त्याच्यामध्ये बघा, तुम्ही जर मॅरिड असाल तर मॅरिड मेल फिमेल याच्यामध्ये हा ऑप्शन येतो आहे आणि जर मॅरिड असाल तर मात्र तुम्हाला इथे तुम्हाला ऑप्शन येतो की फादर नेम, मदर नेम आणि पाऊस नेम. जर हा एखादा फॉर्म जर मुलगा भरत असेल, विद्यार्थी भरत असेल तर त्याला गरज नाही, पण विद्यार्थ्यांनी भरत असताना पाऊस नेम त्याच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव टाकायचं आहे, हजबंडचं नाव टाकायचं आहे, जेणेकरून कोणताही इश्यू येत नाही आहे. आधार कार्डनुसार फॉर्म भरायचा आहे त्यामुळे कोणतीच अडचण येणार नाही आहे. आणि सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी जी IBPS परीक्षा घेत आहे ते कोणतंही डॉक्युमेंट तिथं मागत नाही आहे, परंतु डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असायला हवेत हे गृहीत आहे. आणि ते सुद्धा 1 एप्रिल 2025च्या पूर्वीचे डॉक्युमेंट्स, फक्त जे कॅटेगरी सर्टिफिकेट वगैरे ते असेल ते, आणि जे समांतर आरक्षणचे डॉक्युमेंट आहे त्यांची जर व्हॅलिडिटी संपली असेल तर फटाफट काढून घ्या. बाकी कोणतीच जास्त याच्यामध्ये असं काही कोणतंही मिरॅकल नाही आहे. फक्त फोटो, सिग्नेचर, थंब हे सगळं रेडी ठेवा, तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. त्याचबरोबर आपण या चॅनलवरती नुकताच व्हिडिओ अपलोड केला आहे की कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात. ते डॉक्युमेंट्स सगळे व्यवस्थित तुमच्या समोरच असायला हवेत. फॉर्म तुम्ही मोबाईलवरून भरू शकता किंवा PC वरून भरू शकता. तो फॉर्म भरत असताना तुमचा PCचा वेबकॅम व्यवस्थित चालतोय का बघा. हे सर्व जर तुमचं रेडी असेल तर मला काही वाटत नाही आहे की तुम्हाला अजून दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज आहे. अजून या संदर्भात महिलांना फॉर्म भरत असताना कोणतीही अडचण असेल किंवा कोणतीही तुम्हाला समस्या जाणवत असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आपण त्यांना नक्की या प्रश्नांचं उत्तर देऊ. कारण विशेषतः महिलांनी आणि मुलींनी खूप रिक्वेस्ट केली आहे की मॅडम याच्या संदर्भात व्हिडिओ बनवा की हाऊ टू फिल द फॉर्म भरत असताना खूप मोठी प्रोसेस अजिबात सुद्धा नाही आहे. फक्त स्टेप बाय स्टेप भरत असताना कोणतीही चूक करू नका, एवढीच काळजी घ्या. आणि खूप सोपं आहे फॉर्म भरणं आणि तुम्ही फॉर्म भरून पुढची इन्फॉर्मेशन करू शकता. अजून काही क्वेश्चन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारायला मात्र विसरू नका. कारण कसं आहे की फॉर्म भरत असताना अजून एक सांगायचं राहिलं ते म्हणजे जे तुमची SSC, HSC, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, TET, CTET, त्याचबरोबर MPhil असेल, PhD असेल, कोणतेही डॉक्युमेंट तुम्ही एज्युकेशन जे केलेलं आहे ते सर्टिफिकेट तुम्ही हँडी ठेवा. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या इयरला पास झाला, मार्क्स किती मिळाले, पर्सेंटेज किती मिळाले, कोणत्या महिन्यामध्ये तो निकाल लागला, एवढं सर्व डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचे आहे. कोणत्या विद्यापीठातून झाला त्याच्यासाठी मित्रांनो हे सर्व जर रेडी ठेवलं तर खूप यूजफुल होणार आहे तुम्हाला त्याबद्दलची माहिती भरण्यासाठी. सो अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा कमेंट सेक्शनमध्ये आणि काळजी करू नका. परीक्षेचा अभ्यास मात्र चालूच ठेवा. स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. आणि महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा.